हरिओम. श्री विष्णू सहस्रनाम. श्रीराम कोल्हटकर यांनी केलेले निरूपण. सर्वेश्वर हा सर्वांच्यावर सत्ता चालविणारा, सर्वांना स्वाधीन ठेवणारा, सर्वांचे नियमन करणारा असा या नामाचा अर्थ. उत्पत्ती, स्थिती आणि लय या तीनही अवस्थांच्या कृतींच्या ब्रह्मा, विष्णू, महेश या देवता आपण मानलेल्या आहेत. ईशावास्य उपनिषदामध्ये जो शांतिपाठ आहे, ओम पूर्णमदं पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते, यामध्ये त्याचा अर्थ पूर्णातून पूर्ण काढून घेतले तरी पूर्ण उरते, अशा या श्लोकाचा जो अर्थ आहे तो अतिशय समर्पक आहे. थोडक्यात भगवंत नुसती निर्मिती करून नामा निराळा राहिला असे नसून निर्मिलेल्या जगाचे व्यवस्थापन देखील करणारा आहे. व्यवस्थेमध्ये बिघाड झाला तर बिघडलेल्या व्यवस्थेची परत घडी देखील बसवणारा तो आहे. भगवद्गीतेमध्ये देखील तसे सुस्पष्ट आश्वासन ह्या श्लोकातून दिलेल्या आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् आणि परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, या दोन श्लोकांद्वारे त्यांनी ते दिलेले दिसते. कायदे कानून निर्माण करून त्यांचे प्रसंगी कठोरी वाटेल असे नियमन पालन करणारा तो आहे याचा प्रत्यय येतो. पाण्याचे उताराकडे वाहणे, गुरुत्वाकर्षण, बर्फ बंद्यावर तो पाण्यावर तरंगणे, जेणेकरून पाण्याखालील जलचर सुरक्षित राहतील, हे सगळे वैश्विक नियम आहेत. मानवाच्या बाबतीत बोलायचे तर करावे तसे भरावे. सत्कर्माचे फळ सुखशांती, तर दुष्कर्माचे फळ असमाधान, अशांती, तळमळ, निद्रानाश. हे देखील त्रिकालाबाधित नियम नाहीत का? सर्वसाधारणपणे जन्मास येणे, सृष्टीलीला आनंदाने अवलोकणे ह्याबद्दल वेगळेपणाने फारसे कुणाला काही वाटत नाही, किंबहुना आनंदच वाटतो. पण मृत्यूही मंगलदायक असतो, हवासा वाटतो, हे सहसा कोणी लक्षात घेत नाही व त्याबद्दल शोक होतो. वास्तवात जीर्ण शीर्ण झालेली काया, दृश्य जगताबद्दल संपलेली ओढ, प्रदीर्घ आजारपण, स्वधामी जायची लागलेली ओढ, यातून मृत्यूच सुटका करतो. मग तो मंगलकारक नाही का? भगवंताची ही व्यवस्था आपण समजून घेतली, त्या व्यवस्थेचा अंगीकार केला तर गुंतूनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा, अशी साक्षीभावाची अवस्था प्राप्त होईल. साक्षीभावात जीवन व्यतीत केले जाईल. या नामापाठील अर्थ आपण अशा रीतीने समजून घेऊया. हरिओम.